भारतानं थेट लाहोर कराचीपर्यंत घुसून दणका दिल्यानंतर पाकिस्तानची उरली सुरली इज्जतही अमेरिकेनं काढलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये पाकिस्तान विरोधात संतापाची एक लाट उसळली होती. तसेच केंद्रातील मोदी सरकारवरती भारतामधनही एक जबरदस्त दबाव वाढत चाललेला होता. याचंच एक प्रतीक म्हणून अखेर सिंदूर हे मिशन आखलं आणि ते यशस्वी केलं. त्यानंतर पितरलेल्या पाकिस्ताननं अयशस्वी ड्रोन हल्ले करण्याचा भारतावरती प्रयत्न केला आणि याला चोख प्रत्युत्तर देत आपल्या तिन्ही दलानं त्यांच्यावरती पुढे काय कारवाई केली हे पाकिस्तानने पाहिलं आहे आणि अख्ख्या आपल्या देशाने पाहिलं आहे. भारतानं म्हणजे एकंदरीत पाहता दोन्ही देशामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आता अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलं फटकारलेलं आहे. भारतानं पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देतानाच मोठी कारवाई केली. या कारवाईत थेट इस्लामाबाद, कराची, लाहोर, रावळपिंडी, सियालकोट, पेशावर यासारख्या प्रमुख शहरांना टार्गेट भारताने केलं. तसेच भारतीय आर्मीनं POK म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये 60 किलोमीटर आत घुसून दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त केले. पण या कारवाईला सुरुवात करण्याआधी जम्मू विमानतळासह काही ठिकाणी ड्रोन हल्ले करत भारताला चुचकारलं होतं. भारतानं मग प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला अमेरिकेनं कडक शब्दात सुनावलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो काय म्हणतायत पहा. पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करावी. त्यांनी पाकिस्तानची आणखी परिस्थिती बिघडू नये असा सल्ला वजा इशारा मंत्री मार्को रुबियो यांनी दिला. पाकिस्ताननं दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवलं पाहिजे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस याही असं म्हणाल्या. पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यात संदर्भात काय घडले यांची स्वतंत्र चौकशी हवी आहे अशी चर्चा आहे. आम्हाला गुन्हेगारांना जबाबदार धरायचं आहे आणि या दिशेने होणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी म्हटल्याचं अधोरेखित केलं आहे. तसेच आम्ही भारत आणि पाकिस्तानला या प्रकरणावरती निर्णायक तोडगा काढण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे असं अमेरिकेचे मार्को म्हणाले. तसेच आपल्या सध्या दोन्ही सरकारशी अनेक पातळीवर चर्चा सुरू असल्याचंही अमेरिकेने इथे अधोरेखित केलेलं आहे. तर एकंदरीत पाहता मार्को रुबियो यांनी एकदम साध्या शब्दामध्ये अमेरिकेला सुनावलं पण आणि एक इशारा पण दिलेला आहे. तर याबाबत आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.